नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे राष्ट्रीय शहरी आरोग्य विभाग अभियानाअंतर्गत अमरावती महानगरपालिका अमरावतीमध्ये कंत्राटी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदाकरता जाहिरात निघालेली आहे. तर सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण सुरू करूया. जाहिरात आलेली आहे ही 24/1/2025 ते 3/2/2025 सुट्टीचे दिवस वगळून ह्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज यामध्ये मागवण्यात आलेले आहेत. पदभरती ही ऑनलाईन पद्धतीने आहे आणि याचा जो अर्जाचा नमुना आहे तो आहे amravaticorporation.in या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. आणि यासाठी जर तुम्हाला ऑफलाईन पाठवायचं असेल तो पत्ता अमरावती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग, आवक जावक कक्ष, शेवटची खोली, पंजाब नॅशनल बँकेचा वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती, पिनकोड 444601 येथे आणून द्यावा. हा अर्ज जो आहे तो कार्यालयीन वेळेमध्ये शासकीय सुट्टी वगळता सॅटर्डे संडे वगळून याच्यामध्ये पोस्टाच्या मार्फत दाखल झालेले विहित मुदतीनंतर प्राप्त झाल्यास ते नामंजूर करण्यात येतील. म्हणजे 3 फेब्रुवारी नंतर जे अर्ज येतील त्यांना डायरेक्ट रिजेक्ट करण्यात येईल. त्याच्यामध्ये रिक्त पदं कोणकोणती आहेत तर रिक्त पदं आहेत कंत्राटी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक. एकूण रिक्त जागा 3 आहेत. त्याच्यामध्ये नियुक्तीचं ठिकाण जे आहे ते अमरावती महानगरपालिकेमध्ये असणार आहे. आणि यासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष, मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 वर्ष. यासाठी शैक्षणिक अर्हता आहे MBBS ग्रॅज्युएट किंवा हेल्थ सायन्स, BDS, BAMS, BHMS बेसिक, त्यानंतर B फार्मसी, MBA, त्याच्यानंतर MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपिरियन्स आणि शासकीय कार्यालयाच्या पदाशी संबंधित राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात त्याच्यामध्ये अनुभव असणं आवश्यक आहे. यासाठी अनुसूचित जाती SC साठी 1, विजासाठी 1 आणि खुल्यासाठी 1 अशी एकूण 3 पदं आहेत. यासाठी कंत्राटी तंटवावरती याच्यामध्ये मानधन देण्यात येईल. दरमहा 32,000 रुपये. एकूण भरावायची पदं जी आहेत ती 3 आहेत. अर्जामध्ये दाखल केलेली जी पात्रता आहे, माहिती आहे, त्याच्या निकषानुसार ते तपासण्यात येईल. आणि हा उमेदवार कंत्राटी पदाकरता पात्र आहे की नाही हे सगळं चेक केल्यानंतरच विहित अर्ज हा ग्राह्य धरला जाईल आणि उमेदवाराची निवड याच्याद्वारे केली जाईल. यामध्ये अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या रिक्त पदांच्या जागेमध्ये आणि आरक्षणामध्ये बदल होण्याचे काही अधिकार जे आहेत ते त्यांनी सर्वोपरी राखून ठेवलेले आहेत. शैक्षणिक अर्हता जी आहे ती अर्हता तुम्ही डिग्रीच्या जर लास्ट इयरला असाल तर ती ग्राह्य धरली जाणार नाही. जर याच्यामध्ये अंतिम वर्षाची जी श्रेणी आहे त्या श्रेणीचं गुणांमध्ये रूपांतर करण्यासाठी जर छाननी दरम्यान जर त्याच्यामध्ये निवड प्रॉपरली झाली नाही तर तो अर्ज बाद करण्यात येईल. याच्यामध्ये CGPA नुसार धरलेले गुण हे टक्केवारी हे क्रॉस व्हेरीफाय केले जातील. आणि स्वाक्षरी जी आहे उमेदवाराची ती सर्व कागदपत्रांवरती सेल्फ अटेस्टेड असावीत. या जर समजा एखाद्या डॉक्युमेंटवर सही राहिली तर ते रिजेक्ट करण्यात येईल. याच्यामध्ये जे कंत्राटी पदावरती ते 11 महिन्यांनी 29 दिवसांकरता म्हणजे 1 वर्षाकरता ते व्हॅलिड असणार आहे. आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचे सर्व अधिकार हे NUHM कडे राखीव ठेवण्यात आले आहेत. याच्यामध्ये काही पात्र अपात्र उमेदवारांची यादी जी आहे ते म्हणजे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल. याच्यामध्ये www.amravaticorporation.in या वेबसाईटवरती ही यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आणि मग अंतिम गुणानुसार त्याची मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल आणि शासन मान्यतेनुसार ज्याचं शिक्षण जास्त आहे, ज्याचं वय जास्त आहे अशाच लोकांना याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. आणि जे विहित नमुन्यासह प्रॉपरली अर्ज करून योग्य त्या दिनांकामध्ये याच्यामध्ये सादर करायचं आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत? नुकतेच काढलेले पासपोर्ट साईजचे कलर फोटो आहेत. त्यानंतरनं जन्माचा दाखला, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, मार्कशीट, शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका आवश्यक आहे. MSCITचं सर्टिफिकेट, कॉम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे. यासाठी अनुभव प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, त्यानंतर अधिवास आणि राष्ट्रीय प्रमाणपत्र, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा वैद्यकीय अधिकारी पदासाठी जो काय आहे तो तुम्हाला सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. याच्या सगळ्या ट्रू कॉप्या तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि हे तुम्हाला ऑफलाईन शेअर करायचे आहेत. आता ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जी लोक याच्यामध्ये राजीनामा देतील किंवा ज्यांची कार्यकाल संपेल मग अशा लोकांच्या रिक्त जागा शिल्लक राहतील. मग अशा वेळेस जागा वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये अर्ज करणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये अर्धवट आणि वाचण्यायोग्य नसलेला, स्वाक्षरी नसलेला अर्ज जो आहे तो रिजेक्ट केला जाईल. पात्र उमेदवारांची यादी महानगरपालिकेच्या सूचना फलकावरती लागली जाईल. आणि मग ही उमेदवाराची जबाबदारी आहे की येऊन पाहणे. तुम्हाला काही वैयक्तिक मेसेज येणार नाही, ईमेल येणार नाही. तुम्ही यायचं, स्वतः बघायची, यादीमध्ये तुमचं नाव आहे का क्रॉस व्हेरीफाय करायचं आणि जर असेल तर मग पुढची प्रक्रिया तुम्ही करायची. याच्यामध्ये ज्याची उच्च शैक्षणिक अर्हता आहे त्याला सगळ्यात पहिलं प्राधान्य देण्यात येईल. आणि मग ह्या अर्जदाराने A4 साईजवरती तो अर्ज संपूर्ण लिहायचा आहे. विहित नमुन्यासह तो अर्ज लिहून शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका, जात वैधता प्रमाणपत्र या सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपरली अरेंज करायचे आहेत. आणि ज्यावेळेस
आयोग मागेल त्यावेळेस तुम्हाला हे सगळं त्यांना सादर करणं हे बंधनकारक राहील. वयोमर्यादा आहे ते 18 वर्षापेक्षा कमी नसावं आणि याच्यामध्ये 43 वर्ष हे राखीव प्रवर्गासाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष याच्यामध्ये राखून आणि तुमची सरकारी जॉब असल्यामुळे तुम्हाला जे अपत्य आहे ते 2 पेक्षा कमी असावेत, म्हणजे 1 ते 2 असावेत. 3 असले तर तुमचा अर्ज बाद करण्यात येईल. आता ह्याच्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत बघा. ह्याच्यामध्ये 10वी-12वीचं प्रमाणपत्र आहे, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याचा अनुभवाचं असल्याचं प्रमाणपत्र, त्यानंतर शासकीय तुमचं पासपोर्टचा फोटो, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, नावाबद्दल असेल तर म्हणजे खास करून महिलांसाठी लग्नानंतर आधी वेगळं नाव असतं, लग्न झाल्यावर वेगळं नाव असतं, तर ते अटेस्टेड सेल्फ गॅजेटेड राजपत्र तुमचं पाहिजे की नाव हे माझं हे आहे. आणि सगळी कागदपत्र ही सगळी सेल्फ अटेस्टेड पाहिजेत. निवड झाल्यास तुम्हाला सगळे ओरिजिनल कागदपत्र घेऊन तुम्हाला तिथं हजर राहावं लागेल. आणि निवड प्रक्रिया जी आहे ती गुणांकन पद्धती मेरिट लिस्टनुसार तुम्हाला करण्यात येईल. मग याच्यासाठी कसं आहे पद्धतीचं आहे बघा. अंतिम वर्षाच्या आधारे 60% गुण असेल तर त्याचे 50 गुण जाहीर केले जातील आणि पदासाठी आवश्यक असणाऱ्या अर्हतेपेक्षा अधिक गुण असल्यास 20 गुण त्याला अधिक मिळणार आहेत आणि जर अनुभव असेल तर 30 गुण अधिक मिळणार आहेत. म्हणजे समजा 6 वर्षाचा अनुभव असेल तर 6×6 36 म्हणजे मॅक्सिमम तुम्हाला 30 गुण येते. 6×5 30 म्हणजे फार तर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक. असं एकूण मिळून कॅल्क्युलेट करून तुम्हाला 100 गुण याच्यामध्ये दिले जातील आणि मग 100 गुणानुसार तुमची छाननी होईल अर्ज. आणि अनुभव जर आहे तर अनुभव जर चांगला असेल तर तुम्हाला याची पटकन मिळू शकते. आता याच्यामध्ये अर्ज बघा, अर्जाचा नमुना याच्यामध्ये दिलेला आहे. एका साईडला तुम्हाला लेटेस्ट फोटो तुम्हाला लावायचा आहे, तुमचं नाव इंग्रजी आणि मराठी दोन्हीतून टाकायचं आहे, पत्रव्यवहाराचा पत्ता, ईमेल ID वगैरे सगळं टाकायचं आहे, तुमची जन्मतारीख, त्यानंतर कोणता प्रवर्ग आहे तुमचा, शैक्षणिक अर्हता 10वी-12वी, डिग्री, मास्टर्स कशा प्रकारे केलं ते सगळं टाकायचं. तुम्हाला अनुभव आहे कुठल्या शाखेमध्ये कधी काम केलं, कुठल्या संस्थेमध्ये किती वर्ष काम केलं त्याचा सगळा अनुभव द्यायचा. तुमच्यावरती कुठला गुन्हा दाखल आहे का असल्यास तपशील द्यायचा आहे आणि तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट जोडलेले आहेत त्याचे सगळे डॉक्युमेंटेशनचे तुम्ही डॉमसाईल महाराष्ट्राचा आहे का हे बघितलं, तुम्ही सध्या NHMमध्ये कार्यरत आहात का ते बघितलं जातं आणि तुमचं नाव आणि सही केली जाते. आणि मग दुसरा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला स्वतः द्यायचं आहे की माझं कुटुंब लहान आहे आणि समजा याची माहिती काही खोटे आढळल्यास माझ्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट त्याच्यामध्ये लिहिलं असतं. सो नक्की जास्तीत जास्त तुम्ही याचा फायदा घ्या आणि अशाच नोकरीविषयक ताज्या घडामोडीसाठी रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.